शिवाजी लोणगे इयत्ता सातवीची प्रशाला वडगाव सिद्धेश्वर तालुका जिल्हा धाराशिव। मी आपणाला श्री एकनाथ आव्हाड लिखित आनंदाचं इंद्रधनुष्य या पुस्तकातील मेहनतीचं फळ ही गोष्ट वाचून दाखवणार आहे। मेहनतीचं फळ। आई, हंडा कळशी घेऊन तू कुठे निघालीस? आता शेतावरून आलीस ना? दमली असशील, दे मी जातो पाणी आणायला। अरे राहू दे, आणते मी, पण लय दूर जावे लागते बघ पाणी आणायला। पाय दुखून जातील तुझे आणि तुला हंडा कळशी घेऊन एका वेळी जमल का एवढे पाणी आणायला? मला सवय आहे। अरे स्वयंपाकाला घरात बिलकुल पाणी नाही। तू असे कर, चुलीवर चहा ठेव, तुझे बाबा आणि तू चहा घे, तिघांपुरता आपल्याला भात घाल, तोवर आलेच मी। असे म्हणून हंडा कळशी घेऊन प्रणवची आई पाण्यासाठी घराबाहेर पडली। प्रणवला आपल्या आईचे पाण्यासाठी वणवण फिरणे पाहत नव्हते, पण यातून मार्ग कसा काढावा हे त्याला कळत नव्हते। पालघर तालुक्यातील केळवे दहावांगे पाडा येथे आपल्या आईबाबासह राहणारा 14 वर्षाचा हा प्रणव 9वीत शिकत होता। अभ्यासात हुशार आणि अंगाने दणकट होता। अभ्यास आणि खेळ यातला त्याचा पहिला नंबर कधी हटलाच नव्हता। त्याच्या शाळेला आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या। सुट्टीत तो आई वडिलांना घरातल्या कामात मदत करत असे। आईचे कष्ट तो रोज आपल्या शेताची कामे, घरची कामे आणि त्यात पाण्यासाठी ही वणवण यातच आईचा अख्खा दिवस निघून जायचा। घराचं बाहेर करता करता दमून जायची ती। केवळे दहावांगडे पाडा हा 700 लोकवस्तीचा येथे खाणत जमिनीचा भाग असल्याने येथील विहीर व बोरलिंगला खारट पाणी येते। त्यामुळे इथल्या लोकांना पाण्याची कायम चमचम भासते। तसे केवळे गावाला महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठे जाते, पण ते फक्त आठवड्यातून 3च दिवस। त्यामुळे गावकऱ्यांनी पाण्यासाठी नेहमी धावपळ असायची। प्रणवची आई दर्शना आणि वडील रमेश हे बागायती शेतीवर शेतमजूर म्हणून काम करायचे। आई शेतावर मजुरी करून थकून घरी आल्यावर पाण्यासाठी तिला अर्धा ते 1 किलोमीटर लांब जावे लागायचे। हे आता रोजचे झाले होते। प्रणव दारात आईची कधीची वाट पाहत बसला होता। शेतावरून बाबा घरी आले, पण अजूनही आईचा पत्ता नव्हता। प्रणवने तोपर्यंत चुलीवर चहा ठेवला। चहा झाला, पण चहा कोणीच घेतला नाही। बाबा म्हणाले, तुझी आई आल्यावर घेतो मी चहा। बऱ्याच उशिराने आई डोक्यावर हंडा, पाण्याचा हंडा आणि कमरेवर कळशी घेऊन घरी आली। प्रणवने पटकन पुढे जाऊन तिच्या कमरेवरची कळशी हातात घेतली। बाबांनी तिच्या डोक्यावरील हंडा हात लावून उतरवून खाली ठेवला। हंडा खाली ठेवल्यावर बरोबर आई पटकन म्हणाली, मटकन बसली आणि पटकन तिने तिच्या पायाचा अंगठा दाबून धरला। चालताना वाटेत अंगठ्याला ठेच लागल्यामुळे तो चांगलाच रक्ताळला होता। प्रणवने पटकन डब्यातून हळद घेऊन रक्त आलेल्या अंगठ्यावर ती लावली। आईला म्हणाला, मी तुला म्हणलं होतं की मी जातो पाणी आणायला, व तू माझे ऐकशील तर शपथ। आता जखम झालेले या पायाने शेतात काम कसे करशील? आई कसूसे हसून म्हणाली, अरे शेतात काम करणे हाताने करायचे असते, पायाने नाही। अगं पण ओल्या शेतात उभे राहावे लागेल ना, मग पाण्यात भिजून अंगठ्याची जखम चिघळली तर? तू नको काळजी करू लेकरा, मी प्लास्टिकची पिशवी बांधते वरून अंगठ्याला, म्हणजे आत पाणी शिरणार नाही। बरं चहा दे घोटभर, मला चहा घेऊन स्वयंपाकाला लागू दे, उशीर झाला आज। प्रणवने बाबांना आईला स्टीलच्या पेल्यात चहा काढून दिला। आईने चहा घेतला आणि ती स्वयंपाकाला लागली। बाबा भाज्यासाठी दोरी वळत बसले। त्या रात्री आईचा सारा स्वयंपाक होऊन जेवणाला सर्वांनाच खूप उशीर झाला। रात्री झोपण्यापूर्वी प्रणवला आईचा पाण्याचा त्रास कसा कमी करता येईल याचाच विचार पडला। या विचारात त्याला कधी झोप लागली त्याचे त्यालाही कळले नाही। रात्री त्याला स्वप्न पडले की तो आईसाठी विहीर करतोय, पहार चालवतोय, फावड्याने घामल्याने माती बाहेर। मध्यरात्री त्याला जाग आली, नंतर झोपच येईना त्याला। सारखे विहिरीचे स्वप्न आठवत होते त्याला। भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम यांचे
एका पुस्तकात वाचलेले विचार आठवले. माणसाने स्वप्न जरूर पाहावी, पण जी स्वप्न झोपेत पडतात ती नव्हे, तर जी स्वप्ने आपली झोप उघडतात ती स्वप्ने पाहावी. स्वप्नाने प्रणवची झोप उघडली होती. हेच खरे. आपण आपल्या आईसाठी विहीर खणायचीच हा विचार त्याच्या मनात धूळ धरून लागला. दुसऱ्या दिवशी पहाटे उठल्यावर त्याने आपल्या निश्चय आई बाबांना सांगितला. आई बाबा म्हणाले, विहीर खणणे सोपे नाही पोरा. बाबा, शाळेला उन्हाळी सुट्टी लागली आहे. या सुट्टीचा उपयोग करून घेतो. प्रयत्न तर करू पाहतो. आता तू ठरवलेच आहेस तर कर. आम्ही आहोत तुझ्या सोबत. आई बाबांनी त्याला प्रोत्साहन दिले. सगळ्याचा चहा पाणी झाल्यावर घरातल्या मोकळ्या जागेच्या तो पाया पडला. बाबांनी त्याला पहार, कुदळ, फावडे व गांबेले आणून दिले. त्याने विहीर खणायला सुरुवात केली. आता तो रोजच थोडा थोडा खड्डा खणत राहिला. पहारीने खोदत राहिला. खड्ड्यातील माती गांबेल्याने बाहेर काढत राहिला. जसा खड्डा खोल गेला तशी माती बाहेर काढण्यासाठी त्याला अडचण येऊ लागली. अशा वेळी त्याने स्वतःच एक शिडी बनवली. खड्डा खोदताना दगडही लावले. अशा वेळी मात्र वडिलांच्या सहकार्याने त्याने ते दगडीही फोडले. अनेकदा प्रणवचे मित्र त्याला खेळायला बोलवायला यायचे, पण प्रणव कुणाबरोबरच खेळायला जात नसे. सध्या त्याला जळीस्थळी कष्ट पिशाची एकच गोष्ट दिसत होती आणि ती म्हणजे विहीर. अनेकदा शेजार पाजारची मोठी माणसे त्याला म्हणायची, अरे पोरा, जरा दम खा, थोडा वेळ मित्रासोबत वेळ घालव. पण तो त्यांना म्हणायचा, काका, हातात काम घेतलंय ते पूर्ण झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही. एकदा दुपारच्या वेळी प्रणव काम करून खाट्याबाहेर आला. हात पाय धुतले आणि घरासमोरच्या अंगणात सावलीत जेवायला बसला. शेजारच्या रमा काकू प्रणवला म्हणाल्या, अरे प्रणव, उन्हाळ्याच्या सुट्टीत तुझे मित्र मजा करतात आणि तू इथे विहीर खणत बसला आहेस. अरे पण एवढी विहीर खणून या विहिरीला पाणीच लागले नाही तर? पाणी लागले आणि ते खारट नसले तर? प्रणव म्हणाला, काकू, या सर्व तर ज्या गोष्टी आहेत, पण म्हणून आपण पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचेच नाहीत का? काकू म्हणाल्या, हो रे बाबा, प्रयत्न तर केलेच पाहिजेत. चुकलेच बघ माझे, पण जा मित्रासोबत थोडा वेळ घालव. काकू, तुम्हाला हेमू कलानी माहित आहे का? काकू म्हणाले, नाही पोरा. कोण आहे तो? कोणी मित्र आहे का तुझा? काकू, तो तर साऱ्या देशाचाच मित्र, तरुण क्रांतिकारक, इंग्रजांविरुद्ध लढणारा, सिंध प्रांतातल्या सस्कर गावी राहणारा, 1942च्या काळी महात्मा गांधींच्या चलेगावच्या चळवळीत सामील झालेला, आई वडिलांचा एकुलता एक, इंग्रजांना भारताबाहेर हकलून लावणे एवढेच त्याला ठाऊक होते. एकदा काय झाले, सिंह प्रांतातून जाणारी इंग्रजांच्या युद्ध सामग्रीने भरलेली आगगाडी उलटविण्याचा त्याने डाव रचला. त्याने रेल्वे रूळ उखडून टाकलेला. इंग्रजांनी हेमूला पकडले. इंग्रज न्यायाधीशाने हेमूला त्याच्या मित्रांची, साथीदारांची नावे विचारली, पण हेमूने रेल्वेची रूळ उखडण्यासाठी जे साहित्य वापरले ते साहित्य त्याचे मित्र आहेत असे सांगितले. ते मित्र म्हणजे हातोडा, पाना आणि चिन्नी. तसेच काकू, सध्या विहीर खोदण्यासाठी वापरले जाणारे साहित्य माझे मित्र व साथीदार आहेत. ते म्हणजे गांबेले, फावडे, पहार आणि कुदळ. काकूंना प्रणवचे खूप कौतुक वाटले. दिवसामागून दिवस जात होते. प्रणवने विहिरीसाठी खोदलेल्या खड्ड्यालाही खोल जात होता. अखेर 15 फूट खोल गेलेल्या विहिरीला एकदाचे पाणी लागले. तेही खारट नव्हे तर एकदम गोड. प्रणवला व त्याच्या आई बाबांना अत्यानंद झाला. प्रणवच्या मेहनतीची जीत झाली. प्रणवच्या मेहनतीचे हे फळ विहिरीतल्या पाण्यासारखेच अगदी गोड होते. हे वेगळे सांगायला नको. धन्यवाद.